नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पटकन व्हिडिओला लाईक करा आणि बघा 8वा हप्ता तुमच्या खात्यावर जर आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. बऱ्याच महिलांना 8वा हप्ता जो आहे खात्यावरती आलेला नाही आहे. मार्च महिना जो आहे, मार्च महिन्यातली 10 तारीख आहे, फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती आलेला नाही आहे. हा 8वा हप्ता जो आहे तो का आलेला नाही आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये या 8व्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही आहे. हा जो हप्ता आहे 3,000 रुपयाच्या स्वरूपात, 1,500 रुपयाच्या स्वरूपात, 500 रुपयाच्या स्वरूपात आणि 1,500 रुपयाच्या स्वरूपामध्ये वाटप करण्यात येणार आहे. हा जो हप्ता आहे, हा हप्ता जो आहे वेगवेगळ्या स्वरूपात कोणत्या महिलांना देण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचं वाटप झालेलं आहे, कोणत्या महिलांच्या खात्यावरती हा जो हप्ता आहे तो वाटप करण्यात आलेला आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पटकन एक लाईक करा. बघा 8वा हप्ता जो आहे, 8वा हप्ता आपला जो आहे खात्यावरती आलेला आहे तो तब्बल 2,51,00,000 महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात आलेला आहे, अशी स्वतः माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. परंतु तुमच्या खात्यावरती आता 8व्या हप्त्याचे पैसे आले नसेल तर तुमची चिंता वाढली असेल, साहजिक आहे. 8वा हप्ता आला नाही म्हणजे याचा अर्थ मी अपात्र झाले का, असा देखील शंका आपल्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये येऊ शकते. परंतु असं काहीही झालेलं नाही आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप लेट हा जो हप्ता आहे तो सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी जिल्ह्याचं नाव देखील सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जो आहे आत्तापर्यंत गेलेला नाही आहे. त्या जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा का ह्या जिल्ह्यामध्ये तुमच्या नावावर जर पैसे आले असतील, तुमच्या खात्यावर पैसे आले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा का ह्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या महिला आहे त्या अत्यंत विचार करणार नाही. हप्ता आलेला आहे, अपात्र महिला असतील तर हप्ता येणार नाही, पात्र महिलांनाच हा हप्ता मिळणार आहे यापुढे. आणि त्या ज्या 5 महिला आहे, कोणत्या 5 महिला आहे ज्यांना खात्यावरती आता पैसे येणार नाही, त्या देखील मी त्यांचं नावं देखील तुम्हाला सांगणार आहे. ज्या महिला आत्तापर्यंत अपात्र झालेल्या आहे परंतु 7 हप्ते त्यांनी घेतलेले आहे, इथून पुढे त्यांना हप्ता एकही मिळणार नाही. परंतु 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या खात्यावरती जर अजून देखील 1 रुपया आलेला नसेल, मार्चची 10 तारीख आहे आणि आपल्याला सरकारने सांगितलं होतं 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळून तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे. तर आजची 10 तारीख आहे, 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती ज्या जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचं वाटप झालेलं नाही आहे तर 10, 11, 12 अशा 2 दिवसामध्ये त्या हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे. त्या महिलांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे. कारण हा 8वा जो हप्ता आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लेट गेलेला आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं आहे का आदिवासी महिला ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे, गोरगरीब महिला ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आहे, ज्या जिल्ह्याचा विकास झालेला नाही आहे अशा जिल्ह्यांमध्ये अगोदर हा जो हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचे हप्ते ते आहे वाटप करण्यात येतात. आता जे मार्चमध्ये आहे 2 सण आहे बघा, एक होळी आहे आणि गुढीपाडवा आहे. 2 सण साजऱ्या करण्यासाठी, मुलांच्या परीक्षेची फी भरण्यासाठी कुठेतरी लाडकी बहीण जी आहे या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु काही महिलांच्या खात्यावरती पात्र असून देखील हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे कुठेतरी महिलांची चिंता वाढलेली आहे. हप्ता मला येतो का नाही येतो याविषयी संभ्रमात पडलेली ही लाडकी बहीण आहे. परंतु 10, 11 आणि 12 या 3 दिवसामध्ये ज्या महिलांना खात्यावरती पैसे आलेले नाही आहे त्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे राहिलेले आहे. जरी 2,51,00,000 महिलांना हा हप्ता गेला असेल तरी देखील बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हा हप्ता गेलेला नाही आहे. या हप्त्याचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहे. ज्या महिलांना तंतोतंत हप्ते मिळाले आहे त्यांना फक्त 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. बऱ्याच महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. तर बऱ्याच महिलांचे जानेवारीचा हप्ता जो आहे तो पेंडिंग होता, जानेवारी फेब्रुवारी मिळून त्यांना 3,000 रुपये येणार आहे. बऱ्याच महिलांचा डिसेंबरचा हप्ता पेंडिंग होता, जानेवारीचा मिळाला होता परंतु 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा मिळाला नव्हता. तर ते दोन्ही मिळून हप्ते तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे. आणि काही महिला ज्या आहे त्यांना आत्तापर्यंत तंतोतंत 7 हप्ते मिळालेले आहे, त्यांना फक्त फेब्रुवारीचा 1,500 रुपये मिळणार आहे. आणि बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना फक्त 500 रुपये खात्यावरती येणार आहे.
तर अशा कोणत्या महिला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला नाही आहे आणि कोणत्या महिला ज्या आहे त्यांच्या खात्यावरती आता इथून पुढे हप्ता येणार नाही, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता हा जो आहे 8वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला नाही आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहे, 8वा हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे कुठेतरी लाडकी बहीण जी आहे ती चिंतेत आहे, काळजीमध्ये आहे. परंतु काळजी करण्याचं कारण नाही आहे. आज 10, 11, 12 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती नक्की पैसे येणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला समजेल का माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. बऱ्याच महिलांना 8वा हप्ता आला आणि 8वा हप्ता ज्या महिलांना आला आहे त्यांनी देखील कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे 8वा हप्ता मिळाला म्हणून. आत्तापर्यंत पात्र असून देखील एकही हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्यासाठी उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आत्तापर्यंत पात्र महिला असून देखील तुम्ही हप्ता तुमचा का मिस झालेला आहे, हप्ता का आलेला नाही, याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. 8वा हप्ता जो आहे तुमचा, फेब्रुवारीचा 8वा हप्ता तुमच्या जर खात्यावर आला नसेल आत्तापर्यंत, तर तुम्ही अपात्र झाला आहात का, हे कसं चेक करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरी जर 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल, तुमच्या घरामध्ये जर सरकारी नोकरदार कोणी असेल, किंवा टॅक्स म्हणजे तुम्ही जर सरकारला टॅक्स भरत असाल, किंवा तुम्ही पेन्शनधारक तुमच्या घरामध्ये कोणी असेल, तर तुम्हाला यापुढे एकही हप्ता मिळणार नाही, तुम्ही अपात्र झाला आहात. अशा पद्धतीनं आपण स्वतः बघायचं आहे का हप्त्याची वाट बघण्याची गरज लागणार नाही जर तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील तर. परंतु यातली एकही गोष्ट तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही या योजनेत पूर्णपणे पात्र आहात. आणि तुमचा जर आत्तापर्यंत 8वा हप्ता तुम्हाला आला नसेल, 7वा हप्ता जर आला असेल, 9वा हप्ता जर आला नसेल, तर तुम्हाला घाबरून जायची गरज नाही आहे. असं समजा का तुम्हाला जो हप्ता आहे तो लेट येईल, किंवा 2 हप्ते जे आहे तुम्हाला बरोबर येणार आहे. 8वा हप्ता जर आला नसेल तर चिंता आणि काळजी करण्याची अजिबातही काहीही गरज नाही आहे. 8वा हप्ता जो आहे तो 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती नक्की येणार आहे. परंतु हा हप्ता जो आहे तो लेट झालेला आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती अजिबातही आलेला नाही आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हा हप्ता आलेला आहे, परंतु काळजी आणि चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. कारण तुम्ही जर पात्र महिला असाल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. जर समजा तुम्हाला 8वा हप्ता आला नाही तर 8वा आणि 9वा हप्ता हे बरोबर मिळून तुम्हाला 3600 रुपये तुमच्या खात्यावरती येऊ शकतात, किंवा 3000 रुपये देखील तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. त्यामुळे काळजी चिंता करण्याचं कारण नाही आहे. पुणे जिल्हा आहे, इथे हप्ता अजून गेलेला नाही आहे. यवतमाळ आहे, तिथे सुद्धा अजून हप्ता काही महिलांना मिळालेला नाही आहे. रत्नागिरीमध्ये काही महिलांना हप्ता मिळालेला नाही आहे. नाशिकमध्ये बऱ्याच महिलांना हप्ता मिळालेला नाही आहे अशी माहिती मिळत आहे. बघा, जर तुम्ही या जिल्ह्यातून असाल तर नक्की मेसेज करून सांगा. रत्नागिरी आहे, यवतमाळ आहे, औरंगाबाद आहे, ह्या ठिकाणी जो आहे हप्ता जो आहे तो लेट गेलेला आहे. अद्यापपर्यंत बऱ्याच महिलांना बीड, परभणीमध्ये सुद्धा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं अजिबात कारण नाही आहे. हे जे जिल्हे आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे, इथे जो हप्ता आहे तो लेट गेलेला आहे. बघा, बाकीच्या जिल्ह्यांमधून जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.